पण जी मुलं येतात त्यांचं बुडायला नको ना, म्हणून मी घेणार. मानवता धर्म, पान नंबर 89, 89 उघडलं. आणि हो मिस. बघा, आता हा धडा झाला ना की फक्त आपला एक धडा राहिला, प्रतिपदम संस्कृतम. 14वा धडा आहे, तो एकच धडा राहिलाय, म्हणजे आपला संबंध पोर्शन पूर्ण झाला आहे की नाही. सगळं फक्त आता मी काय करणार आहे आज माहितीये, आज मी तुम्हाला 2 निबंध पाठवते, ग्रुपवर पाठवते, जे कॉपी, आणि ते तुम्ही उतरवून घ्या, पाठ करा, आणि पुढच्या वेळेला मग त्याचा आपण अर्थ पाहूया. महत्वाचे निबंध आहेत. चला, मानवता धर्म याचा अर्थ काय हो, कोणाला सांगता येईल का? व्हॉट इज मानवता? ह्युमॅनिटी. मानवता धर्म म्हणजे रिलिजन आहे की नाही, आणि मानवता म्हणजे ह्युमॅनिटी. ह्युमॅनिटी इज द रियल, म्हणजे काय म्हणतात ना, धर्म, महत्वाचा धर्म, खरा धर्म, रिलिजन. आपण म्हणतो ना ख्रिश्चन किंवा हिंदू धर्म, ख्रिश्चन धर्म, मुस्लिम धर्म, हे सगळे धर्म जे आहेत त्याच्यापेक्षा श्रेष्ठ धर्म कोणता आहे? मानवता धर्म. नावावरूनच आपल्याला कळतं ना, ह्युमॅनिटी. आता धर्म म्हणजे काय ते त्यांनी बघा काय सांगितलंय. अनन्या आली बाबा. अनन्या, मानवता धर्म, मानवता धर्म सुरू करतीये, लक्ष द्या आता. आणि ज्यांना आता बघ, जी मुलं आली नाहीत त्याला काही इलाज नाहीये. तर मानवता धर्म म्हणजे ह्युमॅनिटी इज द रियल रिलिजन, खरा धर्म तो आहे. आता बघा, प्रसाद, तू नेहमीप्रमाणे एक एक वाक्य वाच रे प्रस्तावनेतलं, मी अर्थ सांगते. कलियुगेऽस्मिन् सर्वत्र विविध धर्माणां प्रचारः भवति इति दृश्यते. बरोबर. बघा, कलियुगे अस्मिन, ह्या कलियुगामध्ये सगळीकडे वेगवेगळ्या धर्मांचा प्रचार होताना दिसतो, आहे की नाही. प्रत्येक जण आपल्या धर्माचा प्रचार करतात बघा. ख्रिश्चन लोक आपल्या धर्माचा करतात, मुस्लिम लोक आपल्या धर्माचा, हिंदू लोक आपल्या धर्माचा, आपापल्या धर्माचा प्रचार करताना दिसतात. बरं, याच्यामध्ये कलियुगेस्मिन हा मला संधी सोडवून दाखवायचा आहे. अनन्या, तू सांग. कलियुगेस्मिन. कलियुग प्लस अस्मिन. नाही, चुकलं. कोण सांगेल मला बरोबर? पूजा. कलियुगे प्लस अस्मिन. अगदी बरोबर. अनन्या, काय कळलं का, काय चूक केली तू? कलियुग, युग नाही, युगे. फक्त ओकाराचा विसर्ग होतो, बाकी पहिला शब्द असेल तसाच राहतो. लक्षात आले का? तो बदलत नाही. कलियुगे आणि अवग्रहाचा अ होतो. कलियुगे प्लस अस्मिन. सगळ्यांनी लिहून ठेवा, नाही तर. कळलं का? पुढे, किंतु धर्म संकल्पनायाः कः अर्थ इति चेत. सॉरी, हा वाचतोय ना, वाच रे. किन्तु धर्मः संकल्पनायाः कः अर्थः इति चेत् यः धारयति सः धर्मः. शाबास. अर्थ कळला का याचा, वाक्याचा? नाही समजलं ना. बघा, परंतु, किंतु म्हणजे परंतु, धर्म या संकल्पनेचा काय अर्थ, धर्म म्हणजे काय, इति चेत, हे जर, चेत म्हणजे जर, कळलं का, याचा अर्थ जर पाहिजे असेल
तर यह धारयती सहधर्म, म्हणजे जो धारण करतो तो धर्म. म्हणजेच काय बघा, आता विद्यार्थ्याचा धर्म कोणता हो सांगा? अभ्यास. अभ्यास करणं, आहे की नाही? बर, शिक्षकाचा धर्म कोणता? शिकवणं, आहे की नाही? प्रत्येकाचा आपला धर्म असतो ना. आईचा धर्म काय? मुलांचं पालन पोषण करणं. पण मुलांचा धर्म काय असतो? आपल्या आई बाबांना मान देणं, आहे की नाही? हे लक्षात ठेवा. यह धारयती सहधर्म, जो धारण करतो तो धर्म. पुढे स्वकर्तव्यस्य पालनम नाम धर्मः. बरोबर. स्वकर्तव्यस्य पालनम नाम धर्म. स्वतःच्या कर्तव्याचं पालन करायचं म्हणजे धर्म. म्हणजे आत्ताच सांगितलं की नाही, ड्युटी, कर्तव्य, वेळच्या वेळी क्लासला येणं, दिस इज द ड्युटी, कर्तव्य आहे. कळलं का? ते कर्तव्य म्हणजे धर्म. लक्षात ठेवा. पुढे यथा राजधर्मः, पितृधर्मः, कन्याधर्मः, पतिधर्मः, पत्नीधर्मः इत्यादयः. ज्याप्रमाणे, यथा म्हणजे ज्याप्रमाणे, राजधर्म म्हणजे राजाने कसं वागावं ठरलेलं आहे की नाही? राजधर्म. पितृधर्म, वडिलांनी मुलांशी कसं वागावं. कन्याधर्म, मुलीने आपल्या वडिलांशी किंवा कुणाशी कसं वागावं. पती धर्म म्हणजे काय? नवऱ्याची कर्तव्य. पत्नी धर्म आणि पत्नीची कर्तव्य इत्यादय, वगैरे वगैरे. कळलं का? हे सगळे धर्म आहेत वेगवेगळे. बघा, वाच पुढे. यदि मानवः सर्वत्र शान्तिम् इच्छति, विवादं युद्धं च त्यक्तुम् इच्छति, तर्हि तेन मानवता धर्म एव पालनीयः. बघा, यदि मानव सर्वत्र शांतिमिच्छति, जर माणसाला सगळीकडे शांतता हवी असेल, कळलं? विवादम युद्धम च त्यक्तुम इच्छति, त्याला विवाद म्हणजे काय? कलह, काय म्हणतात तो? एकमेकांशी भांडण, विवाद, आणि युद्ध. त्यक्तुम इच्छति, जर सोडून द्यायचं असेल तर त्याने मानवता धर्माचं पालन केलं पाहिजे. लक्षात येते? सगळ्यांना जर शांती हवी असेल, पीसफुल जीवन हवं असेल, भांडण नको, कलह नको, लढाई नको असेल, तर त्यांनी मानवता धर्माचं पालन करावं. आता मानवता म्हणजेच काय? ह्युमॅनिटी, आहे की नाही? मग ह्युमॅनिटी मध्ये काय येतो? दुसऱ्याचा विचार करणे, आहे की नाही? दुसऱ्याला मदत करणे, दुसऱ्याचा विचार करणे किंवा एकमेकांशी आदर करणे, हे सगळं वागलं तर मग भांडण कशाला होईल कधी? पुढे सर्वे धर्माः मानवताहितवादिनः एव. बरोबर. सगळे धर्म जे आहेत मानवतेचं हित, बेनिफिशियल, आहे की नाही? कुठल्या धर्मात असं आहे का हो? खून करा, मारामाऱ्या करा, भांडणं करा. कोणीही सांगा बरं, कुठल्या धर्मात लिहिलंय असं? लोक वागतात ते निराळं, पण धर्मामध्ये म्हणजे कुराणात, बायबलमध्ये किंवा पारशी लोकांच्या मध्ये किंवा आपल्या हिंदू धर्मामध्ये असं कुठे सांगितलंय का हो की हे भांडणं करा, मारामाऱ्या करा? कुठेच सांगितलेलं नाहीये. कळलं? सर्व धर्म मानवताचे बेनिफिट, हित करणारेच आहेत. पुढे अतः मानवता सर्वधर्माणां मूलम्. बरोबर. म्हणून, अतः म्हणजे म्हणून, सो मानवता
धर्म सर्व धर्मांचं मूळ आहे. सगळ्या धर्मात मानवता धर्म समाविष्ट केलेला आहे. पुढे स मानवता धर्म एव अत्र वर्णितः अस्ति. मम डॉक्टर देवी प्रसाद खरवंडीकर महाभागैः. शाबास. देवी प्रसाद खरवंडीकर हे नाव आहे. यांनी या मानवता धर्माचं वर्णन इथं केलेलं आहे. कळला अर्थ प्रस्तावनेचा? आता आपण एक एक श्लोक बघूया. आणि हे पाठांतराला नाही तो राहील का लक्षात? पाठांतर नाही. मग हे काय आहे बघा, लक्षात घ्या. पाठांतर नाही, फक्त याचा अर्थ सांगायला आहे. माध्यम भाषया अनुवादम कुरुतो. कळलं? आणि त्याला 3 श्लोक देणार. कोणकोणते? मानवता धर्म आणि दुसरा कोणता धडा सांगितला होता आठवते? कोणाला आठवतोय? नाही आठवत. वाचन प्रशंसा. कळलं? वाचन प्रशंसा आणि मानवता धर्म म्हणजे यातले 7 आणि त्यातले 6 13 श्लोक जे आहेत पाठांतराला नाही, फक्त अर्थ सांगायला येणार. 3 श्लोक देणार, त्यातल्या 2 श्लोकांचा अर्थ लिहायचा. ट्रान्सलेट इनटू इंग्लिश. कळलं काय सांगितलं मी आता? राधिका ऐकू येते? हॅलो. हा, नीट लक्ष देत जा. म्हणजे आता बघा, बोल. मिस, मग युग्ममाला आणि सुक्ती सुधातले श्लोक ट्रान्सलेशन साठी नाही येणार? हा येणार, ते येणार. पण ते कसे येणार माहितीये ना? माध्यम भाषया उत्तरम लिखत. डोक्यात चिरते? हा, मग उत्तरम. श्लोकांचं ट्रान्सलेशन साठी नाही येणार? नाही फक्त माध्यम. हा, माध्यम भाषा आणि ट्रान्सलेशन नाही येत ते, त्याच्यावर प्रश्न येतात. पण ट्रान्सलेशन आपल्याला तयार करायला लागणार की नाही? कारण माध्यम भाषा कोणताही प्रश्न येईल. म्हणजे बघ, विद्वत्तेचं वर्णन करा किंवा न्यायपथ कधी ढळू देत नाहीत, हे श्लोकाच्या आधारे. म्हणजे आपल्याला ट्रान्सलेशन आलंच पाहिजे. पण ह्या श्लोकांचं प्युअर ट्रान्सलेशनच फक्त येणार. एका श्लोकाला 2 मार्क. कळलं का? आणि असे 3 पैकी 2 लिहा. आणि ते जे मी तुम्हाला लिहून दिलंय ना, जसंच्या तसं लिहिलं की मार्क मिळणारच. आणि जसंच्या तसं म्हणण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मनाने लिहिलं तरी चालेल, शब्दरचना वेगळी केली तरी, फक्त अर्थ बरोबर आला पाहिजे. बघा आता वाचते मी आधी. यथैव सकला नद्यः प्रविशन्ति महोदधिं तथा मानवता धर्मं सर्वे धर्माः समाश्रिताः. खरं अगदी सोपे आहेत बघा. यथैव, यथा एव, ज्याप्रमाणे, सकला नद्यः, सगळ्या नद्या, प्रविशन्ति महोदधिं. महोदधी म्हणजे काय? समुद्र. बरोबर, समुद्र आहे की नाही? जशा सगळ्या नद्या समुद्रामध्ये प्रवेश करतात की नाही बघा. कोणती नदी घ्या बघा तुम्ही, आहे की नाही? गंगा, यमुना हिमालयावर उगम पावतात, अरबी हे बंगालच्या उपसागराला मिळतात, काही अरबी समुद्राला, आहे की नाही? म्हणजे सगळ्या नद्या ज्याप्रमाणे समुद्राला जाऊन मिळतात, तथा त्याप्रमाणे मानवता धर्म सर्व धर्मांचा समाश्रिताः, सर्व धर्मांचा आश्रय आहे, आधार आहे. कळलं?
सर्व धर्म त्यालाच आश्रय घेतात, मानवता धर्माचा. सर्व धर्म आश्रय घेतात, आधार घेतात. अर्थ कळला? सोपा आहे अगदी. आता लिहून घ्या अर्थ. हा, वही पेन काय काढून ठेवलंय ना सर्वांनी? चला. अनन्या काढली का वही? हो मिस. हा. just as all rivers enter the sea, SEAC, like as all religions, religions have resorted to humanity, सोपा आहे की नाही अर्थ? पूजा एकदा वाच बरं तू. Just as all rivers enter the sea, like as all religions have resorted to humanity. आहे की नाही? सोपं आहे की नाही? बघा आता याच्यात काय शब्द वगैरे अडलाय का कुणाला? बघा की समजत नाहीये, ते आपल्याला कन्फ्युजन होतंय, असं काही आहे? सोपं आहेत बघा सगळे. हा, आता दुसरं बघा. षड्जमूला यथा. बरं हा ना मी वाचत पण नाहीये परत, कारण वाचायला आणि ते तुम्हाला काही आहे म्हणजे विचारणार नाहीत, फक्त अर्थ विचारणार. हा, षड्जमूला यथा सर्वे संगीते विविधाः स्वराः तथा मानवता धर्मं सर्वे धर्माः समाश्रिताः. आता इथे कोणतं उदाहरण दिलंय हो? शब्द कोणता आपल्याला समजतोय त्यातला? कुणाला कळेल? अथर्व बेडेकर, कोणता शब्द? हा बोल. मॅम ती प्रश्न रिपीट करायचा परत. या दुसऱ्या श्लोकामध्ये कोणता शब्द ओळखीचा वाटतोय? स्वरा हा एक आहे आणि धर्मोहो आणि संगीते. महत्वाचं संगीते, कळलं का? इन म्युझिक, संगीत आणि संगीते, इन म्युझिक. षड्जमूला यथा सर्वे, कळलं का? षड्ज हा मूळ असतो. षड्ज म्हणजे सा, सारे गम पध नि सा, परत आहे की नाही? सा हा षड्ज आहे, मूळ त्याचं. यथा सर्वे संगीते विविधाः स्वराः, बाकीचे वेगळे वेगळे स्वर आहेत ते साला जोडून आहेत की नाही? मूळ काय आहे? सा, षड्ज, कळलं? तथा त्याप्रमाणे मानवता धर्म सर्व धर्मांचा मूळ आहे. लक्षात येते उदाहरण नीट? ज्याप्रमाणे संगीतामध्ये वेगवेगळे स्वर आहेत, पण त्याचं मूळ कोणतं आहे? ओरिजिनेट, कळलं? षड्ज. त्याप्रमाणे मानवता धर्म सर्व धर्मांचा आधार आहे. लिहून घ्या एकदा. just as all the various
नोट्स म्हणजे स्वराज. ऑल द व्हेरियस VARIOUS व्हेरियस नोट्स NOTES म्हणजेच स्वराज, स्वर कंसामध्ये लिहून ठेवा नोट्स, स्वर. इन म्युझिक originate 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 from षड्ज मराठीतच लिहायचं आणि कंसात लिहून ठेवा सा स्वर. षड्ज म्हणजे काय? सा स्वर कंस पूर्ण. सिमिलरली त्याच्याच पुढे सिमिलरली ऑल रिलिजन्स resorted to humanity अनन्या वाच बरं. Just as all the various note in brackets swar in music originate from Shadja, Sa, Swara, similarly all religions resorted to humanity. कळलं? All religions have resorted to humanity. आता नक्की अर्थ कळला? प्रसाद, काही शंका आहे का बाळा याच्यामध्ये? नाही मिस. हा, इतके सोपे आहेत बघ हे श्लोक. आणि मार्क मात्र एका श्लोकाला 2 मार्क. जसंच्या तसं लिहिलं काही फरक नाहीये. आणि इतके सुंदर आहेत त्यांनी सांगितलंय बघा. वेगवेगळी उदाहरणं देऊन मानवता धर्म कसा चांगला हेच सांगितलंय. आता बघा तिसरं. एकीभूय यथा सर्वे वर्णा गच्छन्ति शुक्लतां तथा संभूय शंसन्ति धर्मा मानवता गुणम. बघा काय आहे आता. कळते का काही तुम्हाला वाचण्यावरून? बघा अंदाज येतोय? पूजा याच्यात शब्द कोणता आलाय बघा ओळखीचा? मिस वर्ण म्हणजे रंग. बरोबर, शाबास. वर्णा आहे की नाही? वर्ण म्हणजे रंग. आता रंग बघा काय आहे, सगळ्याचं रंगाचं काय. ड्रॉइंगचं उदाहरण दिलंय. एकीभूय यथा सर्वे. जर सर्व वर्ण सर्व कलर एकत्र केले तर गच्छन्ति शुक्लताम म्हणजे कोणता रंग तयार होतो? शुक्ल म्हणजे पांढरा. कळलं? सगळे रंग एकत्र आले की शेवटी पांढरा रंग तयार होतो. पांढऱ्या रंगाकडे जातं सगळं. तथा संभूय शंसन्ति धर्मा मानवता गुणम. त्याप्रमाणे सर्व धर्म कळलं शंसन्ति प्रशंसा करतात. कळलं का? म्हणजे संभूय म्हणजे निर्माण होऊन सगळ्याची प्रशंसा करतात. मानवता गुणांची सर्व धर्म प्रशंसा करतात. म्हणजे ज्याप्रमाणे सर्व रंग एकत्र होऊन पांढरे त्याप्रमाणे सगळे धर्म मानवता गुणाची प्रशंसा शंसन्ति प्रशंसा करतात. लिहून घ्या म्हणजे लक्षात येईल तुमच्या. मराठीत तर सांगतेच पण इंग्लिश मध्ये लिहिलं की जास्त डोक्यात शिरतं. 3 आकडा घाला. just as all colors coming
together become white. Become white. Like as all religions being formed, being, B-E-I-N-G, being formed, संभूय, निर्माण होणे, कळलं? Praise the virtue of humanity, कळलं? Praise the virtue of humanity. म्हणजे सगळे कलर मिळून जसं पांढरा होतो त्याप्रमाणे सर्व धर्माचं जे मूळ फॉर्म होतात सगळे धर्म, ते धर्म मानवता गुणाचाच प्रशंसा करतात. कळलं? शेवटी मानवता गुणाकडेच जातो. अर्थ कळला? पूजा वाच एकदा. Just as all colors coming together become white, like as all religions being formed praise the virtue of humanity. कळलं नक्की? शंका असेल तर विचारत जा. आपल्याला घाई नाहीये, पण हे इतकं सोपं आहे की याच्यात फारसा वेळ घालवायला नको असं मला वाटतंय. कळलं? टियारा समजतंय का बाळा? हा, बघा पुढचा श्लोक आता. सगळे पूर्ण होणार नाहीत आज, पण बघू जेवढे होतील तेवढे. सर्वं व्याप्नोति सलिलं शर्करा लवणं यथा एवं मानवता धर्मो धर्मान व्याप्नोति सर्वथा. बघा आता याच्यात काय आलंय. सर्वं व्याप्नोति सलिलं. सलिल म्हणजे पाणी बर का. पाण्यामध्ये शर्करा म्हणजे काय? शुगर. आणि लवण म्हणजे काय? मीठ. जसं पाण्यामध्ये साखर आणि मीठ संबंध पाणी व्यापून टाकतं की नाही? सर्व पाण्यात मिश्रण होऊन जातं. साखर घाला किंवा मीठ घाला. जर पाण्यात ढवळलं तर ते पाण्यातून परत मीठ आणि साखर वेगळं करता येईल का तुम्हाला सांगा? हॅलो टियारा. व्याप्नोति व्यापून जाणे, कळलं का? सर्व पाणी साखर आणि हे लवण म्हणजे मीठ घातल्यावर सर्व पाणी त्यांनी व्यापून जातं. कळलं? एवं इन दिस वे, अशा तऱ्हेने मानवता धर्मो धर्मान व्याप्नोति सर्वता. सर्व धर्मांना मानवता धर्म व्यापून टाकतो. कळलं का? म्हणजे परवेड्स ऑल द रिलिजन्स, सर्व धर्मांना व्यापून टाकतो. मानवता गुण कुठल्या धर्मात नाहीये? सगळ्या धर्मात आहे. अर्थ कळला तुम्हाला नीट? अथर्व बेडेकर, कळला का अर्थ? अनन्या तुला काय विचारायचंय? नाही मिस. हा, मग लिहून घ्या म्हणजे कळेल. जस्ट ॲज sugar or salt, sugar or salt, meat pervades, मिस परत P-E-R, करू शकते? हो सांगते. just शुगर as, और सॉल्ट. हा, pervades, P-E-R-V-A-D-E-S, pervades किंवा डिफ्युजेस पण म्हणतात ना त्याला, एकत्र होणे. हो ना पूजा? डिफ्युजेस पण म्हणतात.
pervades into water completely. Thus, thus humanity fully pervades, fully pervades over the religions, over all religions, over all religions. प्रसाद वाच बरं एकदा. Just as sugar or salt pervades into water completely, thus humanity fully pervades over all religions. अर्थ कळला तुम्हाला नक्की? Oh, हो, yes. हा, कुणाला काही अडलं असेल तर विचारा हा लगेच. आता पुढचा अजून एक श्लोक तरी होईल बहुतेक. आहेत अजून 5 मिनिटं. बघा, यथा प्रकाशयती एको भानुर्भुवन मंडलम धर्मान प्रकाशयती एकस्तथा मानवता गुण हो. हे तर तुम्ही सुद्धा सांगाल बघा. यथा प्रकाशयती म्हणजे काय हो? Sunrays. काय प्रकाशयती? Sunrays. बरोबर, म्हणजे प्रकाशून टाकतो आहे की नाही. सगळा प्रकाश सगळीकडे कोण करतो बघा? एक भानू म्हणजे काय? Surya. सूर्य. एक सूर्य भुवनमंडलम प्रकाशयती. एक सूर्य संबंध जग प्रकाशून टाकतो. कळतंय? सूर्य एकच आहे बघा, पण सर्व जगाला प्रकाश देतो ना तो, प्रकाशून टाकतो. त्याप्रमाणे त्याप्रमाणे मानवता गुण प्रकाशयती. एकटा मानवता गुण, व्हर्च्यू ऑफ ह्युमॅनिटी, सर्व धर्मांना प्रकाशून टाकतो. कळलं का? सोपा आहे ना अर्थ? बघा, कोण सांगेल हा अर्थ? एकदा मला सांगा बरं. अनन्या सांगशील? अनन्या. जसं सूर्य प्रकाश एकटा करतो. सूर्य भुवन मंडलम सर्व जगाला प्रकाशून टाकतो, उजेड देतो आहे की नाही. त्याप्रमाणे एकटा मानवता गुण सर्व धर्मांना प्रकाशून टाकतो. कळलं? सर्व धर्मांना उजळवून टाकतो, प्रकाश देतो. कळला अर्थ? लिहून घ्या आता. Just as one sun, एकटा सूर्य, one sun, 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 illumines, 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 illumines the entire universe, the entire universe. कंसात लिहून ठेवा, सोलार सिस्टीम. कळलं? एंटायर युनिवर्स कंसात लिहून ठेवा, सोलार सिस्टीम. कंस पूर्ण. like as
a single virtue humanity illumines all religions. बर, आता कोण वाचेल? अथर्व बेडेकर वाचतोयस? हो मॅम. हा, Just as sun illuminates the entire universe, bracket solar system, like as single virtue, humanity illumines all religions. कळला नक्की अर्थ कळला ना? हो. शंका आहे कुणाला काही? हा, आता फक्त अर्धा मिनिट आहे बाळा. मग आता हे मी नवीन घेत नाही, 2 आपण पुढच्या वेळी घेऊया बरं का पूजा. आता फक्त यातलेच काही बोलायचं असेल तर याच्याबद्दल बोला, कारण अर्ध्या मिनिटात काय होणार पण नाही. आणि क्लास बुडवू नका बाळांनो. आज बघ आता किती जण आले नाहीयेत अजून. ही वेदश्री आलीच नाही, सोहम आला नाही, सोहम फडके, ती साक्षी आली नाही, आणि मग आता म्हणणार रेकॉर्डिंग पाठवा. आता काय? हा, चला बोला, काय बोलायचंय अजून? हॅलो पूजा. हा